कोकिसरे येथील रेल्वे फाटकाचा भुयारी मार्गाचे काम जे आहे ते मात्र अंतिम टप्प्यात आहे ते आपण पाहू शकता। मी सध्या कोकिसरे या भागामध्ये आहे आणि रेल्वे फाटकाजवळ आहे। तिथलं जे काम जे आहे ते सध्या अंतिम टप्प्यात असलेलं पाहायला मिळतं। याला जोडणारा पुलाचं दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम जे आहे ते मात्र अडकून पडलेले आहे। ते मात्र त्याचं भूसंपादन देखील झालेलं नाही, त्यामुळे भुयारी मार्गाचं काम जे सध्या ते मात्र अडचण निर्माण होताना पाहायला मिळतं। अनेक अडचणी देखील त्याच्यामध्ये आहे, त्यामुळे सध्या जे काम जे सध्या मात्र धीम्या गतीने सुरू आहे। आणि आपल्या ह्या संदर्भात जे कोकिसरे गावातील स्वतः सरपंच आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार। साहेब, नेमकं काम रखडलं कशामुळे, नेमकं कारण काय रखडण्याचं? हे काम म्हणजे गेली 5 वर्ष असंच आहे की होतंय जातंय अधिकारी येतात बघतात, आम्हाला सांगतात तुमच्याबरोबर हे करू ते करू, पण ते काम काय पूर्ण होत नाही। विशेष करून म्हणजे ह्या ठिकाणी जे जमीनवाले आहेत, मालक आहेत, त्यांच्याबरोबर मीटिंग व्यवस्थित घेत नाही। त्यांचा काय मोबदल्याच्या बाबतीत काहीतरी प्रॉब्लेम आहे। आमचे सगळे ग्रामस्थ हे जमीनसुद्धा द्यायला तयार आहेत, अजूनपर्यंत कुठली अडकती न आणता त्यांना ते सहकार्य करत नाहीत, जे अधिकारी करायला पाहिजेत तसे। आता हे भूसंपादन आहे ते रेल्वेने करायचं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने करायचं, नेमकं कोणाच्या अखत्यारीत येतं हा मार्ग? हे ॲक्च्युली रेल्वे सांगते आम्हाला की ते सार्वजनिक बांधकाम खातं म्हणजे नॅशनल हायवे हे करतील म्हणून, पण नॅशनल हायवेचे जे अधिकारी येतात ते फक्त आम्हाला, मी सुद्धा 1-2दा मीटिंगला गेलो होतो, ते फक्त सांगतात की आम्ही तुमच्याबरोबर सेपरेट मीटिंग लावू, मीटिंग लावू, तुमच्या ग्रामस्थांबरोबर बोलू, जे जमीनवाले आहेत त्यांना सहकार्यात घेऊ आणि हे करू, पण तसं काय होत नाही। ते येतात आणि तिकडे बाहेरच्या बाहेर म्हणजे कुठे वैभववाडीत कुठे ठिकाणी जाऊन मीटिंग घेतात आणि ते निघून जातात। म्हणजे भूसंपादनामुळेच हे काम रखडलंय का? मला तर वैयक्तिक असं वाटतं की भूसंपादनामुळेच हे झालेलं आहे, काम अटकलेलं आहे। तुमची नेमकी मागणी काय आता प्रशासनाकडे आहे? नेमकी आमची मागणी प्रशासनाकडे एक आहे की हे जे काम चालू आहे ते लवकर व्हावं, कारण आमच्या कोकिसरे गावाला सुद्धा भरपूर त्याचा प्रॉब्लेम आहे। आणि जे इथून येणार जाणारे पुष्कळ बाहेरून लोक येतात, गोव्याकडे जाणारे असतात, बॉम्बईला जाणारे, म्हणजे इथून असा मेन हा रस्ता असल्याकारणाने घाटसुद्धा नजीक असल्याकारणाने ते जास्त करून इथे, आणि त्यांचा इथे आम्हाला रोडवरती प्रॉब्लेमसुद्धा चालू असतो, ट्रॅफिक असतं काय असतं, त्याच्यामुळे हा लवकरात लवकर झालं तर भरपूर चांगलं होईल। नक्कीच या कोकिसरे गावचे सरपंच होते आणि त्यांचं म्हणणं आहे की हे लवकरात लवकर जे काम आहे इथलं हे भुयारी मार्गाचं काम व्हावं आणि जे काय अडचण असेल ती प्रशासनाने आपल्या पातळीवरती सोडावी अशी मागणी इथले सरपंच करताना पाहायला मिळते। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।